स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वामी भक्त परिवार या चॅनलवर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। मित्रांनो, हा संदेश तुमच्या समोर येणे हा योगायोग नाही, तर स्वामींच्या कृपेने हा संदेश तुमच्या समोर आला आहे। कारण या संदेशाचा उद्देश फक्त तुमच्या हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमच्या मधला स्वामी विश्वास अजून रोड करण्यासाठी आहे। त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐका। देव तुम्हाला म्हणत आहे, तुमच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे। जेव्हा तुम्ही काही गोष्टी विसरून देवाचा धाव कराल, तेव्हा परमेश्वर येईल आणि तुम्हाला आपल्या कुशीत घेईल। देवाचे दर्शन घ्यायचे असेल तर तुमचे भ्रम दूर करा। देव तुमच्यापासून वेगळा नाही, देव तुमच्यापासून दूर नाही। ज्या प्रभूने तुम्हाला येथे पाठवले आहे, त्यांनी तुमच्यासाठी योग्य ती योजना नियोजित केलेली आहे, कारण तोच तुमचा मायबाप आहे। तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, तुम्हाला आता हे ऐकण्याचाही कंटाळा आला असेल, पण देव म्हणत आहे, माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस। कारण जर तू माझ्याकडे दुर्लक्ष केलेस, तर मी जे तुला मदत करू इच्छितो, तुझ्या जीवनात जे परिवर्तन आणायचे आहे, ते करण्यात तू स्वतः अडथळे निर्माण करशील। म्हणून हा संदेश पूर्ण ऐका आणि मला तुझी मदत करू दे। तुझे दुःख यातना मी पाहिले आहे। तू रोज माझ्याकडे याची प्रार्थना करतोस, ती आता पूर्ण होणार आहे। दुःखी होऊ नकोस। तुम्ही मला अर्पण करा आणि तुमच्या योजना मला सांगा, मी त्याला नक्कीच यश देईन। लक्षात ठेवा, तुमचे यश तुम्ही नियोजित केल्याप्रमाणे जरी दिसले नाही, तरी माझ्यावरती विश्वास ठेवल्यास तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त तुम्हाला मिळेल। विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा। व्हिडिओला लाईक करा। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील। तुम्ही विश्वास ठेवल्यास ते तुम्हाला सर्वात कठीण वाईट प्रसंगातून बाहेर काढू शकते। तुमच्यासोबत भूतकाळात काय घडले आहे किंवा सध्या तुमच्या जीवनात काय चालले आहे हे महत्त्वाचे नाही। जर तुम्ही देवावर विश्वास ठेवून चालत असाल तर तुम्हाला आश्चर्यकारकपणे चांगले भविष्य मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। तुम्ही पापावर विजय मिळवून जगावे अशी त्याची इच्छा आहे, जेणेकरून तुम्ही त्याची वचने पूर्ण करू शकता। जर तुम्हाला स्वीकार असेल तर कमेंटमध्ये होय स्वीकार आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा। कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागृत होईल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल। म्हणून नक्कीच शेअर करायला विसरू नका। काही माणसे सुंदर दिसतात, काही ऋषी, काही तपस्वी, पण त्या सर्वांमध्ये एकच देव वास करतो। फळ वाढले की फूल आपोआप गळून पडते, त्याचप्रमाणे देवत्व वाढले की पुरुषत्व राहत नाही। देवाचे अनंत नावे, अनंत रूपे, अनंत भाव आहेत। जो त्याला कोणत्याही नावाने, कोणत्याही रूपाने आणि कोणत्याही भावाने हाक मारतो, तो सर्वांची हाक ऐकू शकतो। तो सर्वांची इच्छा पूर्ण करू शकतो। 1000 पुस्तके वाचा, 1000 श्लोक पाठ करा, परंतु जर तुम्ही त्यात बुडून गेला नाही तर तुम्हाला ते सापडणार नाही। म्हणजेच तुम्ही कितीही पुस्तक वाचा किंवा चांगले संदेश ऐका किंवा भक्तिगीत ऐका, पण जर का ते आचरणात आणले नाही, मनात रुचवले नाही, चरित्रात बदल झाला नाही, तर त्या सर्वांचा काहीही उपयोग नाही। प्रथम भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करा। गुरुवर विश्वास ठेवून काही काम करा। जर तुमच्याकडे गुरु नसेल तर मनापासून देवाची प्रार्थना करा। तो कसा आहे त्याच्या कृपेनेच कळेल। संसारिक माणसे संपत्ती, मानसन्मान आणि इतर निरर्थक गोष्टी जमा करून सुखाची आशा ठेवतात,
पण ते सर्व कोणत्याही प्रकारे आनंद देऊ शकत नाही. जर तुमच्या हृदयात भगवंत बद्दल प्रेम असेल तर तुमच्या हृदयात वासनांना, अहंकार, मोह या गोष्टींना कधीही स्थान राहणार नाही. ते तुमच्या हृदयातून पळून जाणार, कारण ज्यांच्या हृदयामध्ये स्वामी आहे त्यांचे हृदयात वाईट गोष्टींना कधीही स्थान नसते. पतंग एकदा प्रकाश पाहिल्यावर पुन्हा अंधारात जात नाही. मुंग्या गुळात जीव देतात पण तेथून परत येत नाही. त्याचप्रमाणे भक्ताने एकदा भगवंताच्या दर्शनाचा आनंद घेतला की तो त्यासाठी आपला जीवही देतो पण परत येत नाही. सहमत असाल तर होय, बरोबर आहे, स्वामी महान आहे असे टाईप करा. सर्व धर्माचा आदर करा, पण ज्याने तुमचे मन तृप्त होईल तोच भक्तिमार्ग स्वीकारा. शेवटी सर्व भक्ती मार्ग माझ्यापर्यंतच पोहोचतात. देव आपल्या हृदयात आहे. तो आपली आई आहे अशी भावना ठेवा. चेहरा स्वच्छ असताना आरशात ज्या प्रकारे दिसतो त्याचप्रमाणे हृदय शुद्ध होतात. ते भगवंताचे रूप प्रकट करतो. देव म्हणतो, तुमचे जीवन भयंकर नाही. दुःखाच्या विचारातून बाहेर या, मी तुला वचन दिले आहे. ते ओळख, त्यासाठी योग्य ते कर्म कर. साहित्याला तुम्हाला खाली आणून देऊ नका. उठा, लढा, आळसपणा दूर करा, प्रयत्न करा. मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही जेथे आहात तेथे देव तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला जेथे जायचे आहे तेथे घेऊन जाईल. तुम्हाला हवी असलेली नोकरी येत आहे. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा आणि धीर धरा. हा महिना आनंदाने भरलेला असेल. तुमच्या प्रार्थना स्वीकार होणार आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती आहे. स्वामींच्या विचारांनी आणि संदेशांनी अनेक सेवेकरी यांच्या मनात आत्मिक शांती, आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे. त्यांनी भक्तिमार्ग, निस्वार्थी लोकसेवा, प्रेम, श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे. स्वामी समर्थांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी, नशांती आणि ईश्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात. स्वामींच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते. आपल्या सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख, शांती आणू शकतो. स्वामींमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ. नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला चांगले दिवस बनवण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागेल. आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते, त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती बदलतेच. गरजेपेक्षा जगात संकटे देणारा माणूस कितीही मोठा असला तरी तो देवाच्या कृपेपेक्षा कधीच मोठा असू शकत नाही. विनाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे तुमचे स्वतःचे विचार. त्यामुळे मोठा विचार करा आणि जे मन जिंकले आहे ते जिंकण्यासाठी नेहमी स्वतःला प्रेरित करा. त्याला आधीच देवा प्राप्ती झाली आहे, कारण त्याने शांती प्राप्त केली आहे. अशा माणसासाठी सुख, दुःख, थंडी, उष्णता आणि मोठा अपमान सारखाच असतो. अडचणी फक्त चांगल्या लोकांवरच येत नाहीत, कारण फक्त त्या लोकांमध्येच त्या उत्तम प्रकारे पार पाडण्याची क्षमता असते. कोणी काही बोलले तरी शांत रहा, कारण सूर्य कितीही प्रखर असला तरी समुद्र आटत नाही. ज्याच्या जवळ तुमच्यासाठी काहीच किंमत नाही तिथे थांबणे अयोग्य आहे. मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाच्या मनात. जेव्हा आपण कोणी आपला हात आणि सोबत राहणे दोन्ही सोडतो तेव्हा देव एक ना एकाला तरी कोणाच्या रूपात आपले बोट धरायला पाठवतो. मनावर ताबान ठेवणाऱ्यांचे मन हे त्यांच्यासाठी शत्रूप्रमाणे वागते. एखाद्या व्यक्तीने श्रद्धेने इच्छित गोष्टींचा सत्य विचार केला तर त्याला हवे ते बनू शकते. जगासमोर जो जिंकतो तोच जिंकतो असे नाही, तर कोणत्या नात्यांसमोर कधी कुठे काय करावे, काय बोलावे हे माहीत असलेला देखील विजेता आहे. जे बुद्धी सोडून भावनेने वाहून जातात
त्याला कोणीही मूर्ख बनवू शकतो. काळाच्या आधी मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते आणि त्या गोष्टींची काळानंतर किंमत गमावतात. माणसाला त्याच्या कृतींच्या संभाव्य परिणामांमुळे मिळणारे बक्षीस, हार, नफा, नुकसान, प्रसन्नता, आठवण इत्यादींच्या चिंतेने ग्रासून जाऊ नये. आत्मा जुन्या शरीराला जसे आहे तसे तोडतो. जसे माणूस आपले जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो. पाण्यात तरंगणाऱ्या बोटीप्रमाणे वादळ तिला ध्येयापासून दूर घेऊन जाते. त्याचप्रमाणे इंद्रिय सुख माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो, पण तुमच्या मनातील शंका दुसरा डोंगर बनवू शकतो. आपण आपल्या मार्गावर चालत असताना स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. वेळ कधीच सारखी नसते. इतरांना विनाकारण रडवणाऱ्यांनाही रडावे लागते. तुमच्या इच्छाशक्तीने स्वतःला आकार देऊ नका. स्वसंरक्षणाने कधीही स्वतःला अपमानित करू नका. असा हा स्वतःचा एकमेव मित्र आहे. आणि इच्छा देखील स्वतःचा एकमेव शत्रू आहे. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. तुमचे मन समजून घ्या. तुमचे दुःख हे तुमचे मन बदलणारे आहे. असे म्हणाल तर उठायचा प्रयत्न करा, लढा आणि आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने करा. बाकी कदाचित देवावर सोडा. प्रत्येक दिवस चांगला नसतो, पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं. धीर धरा. कधी कधी तुम्हाला जीवनातील सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. रडणे थांबवा. स्वतःच्या समस्यांशी लढायला शिका, कारण तुम्हाला साथ देणारे देखील स्मशानभूमीच्या पलीकडे जात नाहीत. जेव्हा वेळ न्याय देते तेव्हा ती साक्षीदारांची गरज नसते. भेटवस्तू ही खरी आणि पवित्र तेव्हाच असते जेव्हा ती मनापासून योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दिली जाते, आणि जेव्हा देणाऱ्याला भेटवस्तूच्या बदल्यात काहीही अपेक्षा नसते. सौंदर्य तुमच्या वृत्तीत आहे. काहींना चिखलात उमललेल्या कमळाचा मोह होतो, तर काहींना चंद्रातील डागही दिसतात. हे अजून जो कोणी ज्या देवतेची पूर्ण श्रद्धेने पूजा करत असेल, तर मला त्याची त्या देवतेवरची श्रद्धा दिसते. उद्या कोणाचा अचानक होत नाही. सूर्यही हळूहळू उगवतो आणि मावळतो. ज्याच्याकडे संयम आहे तोच जग उजळवू शकतो. मन चंचल असेल तर स्वतःवर नियंत्रण ठेवणे अवघड आहे, पण सरावाने ते नियंत्रित करता येते. अहंकार आणि संस्कार यात फरक आहे. इतरांपुढे नतमस्तक होऊन अहंकार सुखी होतो, नतमस्तक होऊन संस्कार स्वतः आनंद होतात. सर्वांची सेवा करा, पण कडूनही आशा ठेवू नका, कारण सेवेची खरी किंमत फक्त देवच देऊ शकतो. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा ओरडण्यासाठी तुम्हाला ताकदीची गरज नसते, पण गप्प राहण्यासाठी खूप ताकद लागते. जे तुझे आहे ते तुझ्यासोबतच राहील. ते हिसकवायला सगळं विश्व एक झालं तरी ते तुझ्यासोबतच राहील. स्वर्गातूनही जगात दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. एक जो शक्तिशाली होऊन माफी करतो आणि दुसरा जो गरीब होऊनही दान करतो. प्रेम हे शरीर किंवा सौंदर्य पाहून होत नाही. एखाद्या व्यक्तीला चांगले ओळखत असताना इतरांचे बोलणे ऐकून त्याच्याबद्दल कोणतेही अनुमान काढणे मूर्खपणाचे लक्षण आहे. स्पष्ट हेतूने विचारले तर देव नशिबापेक्षा जास्त देतो. जे घडले ते चांगलेच होते. जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. जे होईल ते चांगले होईल. माझे तुझे, लहान मोठे तुझा माझा परका तुझ्या मनातून पुसून टाक. मग जेव्हा धमाका सुरू होईल तेव्हा सर्व काही तुमचे आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा शेवट असे काही नसते. नेहमीच एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते. जीवनात आनंदी राहायचं असेल तर त्याकडे अधिक लक्ष द्या जे तुमच्या सोबत आहे, इतरांकडे काय आहे यावर नाही. त्या दिवशी आपल्या सर्व संकटांचा अंत होईल, ज्या दिवशी आपल्याला खात्री होईल आपले सर्व कार्य भगवंताच्या इच्छेने होते. संकट, संयम, समृद्धीमध्ये दयाळूपणा आणि संकटात सहिष्णुता ही स्पष्ट,
स्पष्ट आणि सरळ बोलणाऱ्या उत्तम लोकांची लक्षणे आहेत. त्यांचे बोलणे नक्कीच कठोर आहे, पण तो कधीही कोणाची फसवणूक करत नाही. जे तुम्हाला चांगले वाटेल ते घ्या, जे वाईट आहे ते नाही. मग तो गरीब असो, घर असो किंवा माणूस असो. वाईट मोठा असो वा छोटा, तो नेहमीच विनाशाला कारणीभूत ठरतो, कारण जहाजाला छिद्र लहान असो वा मोठे, कुठे ते लहान छिद्र पूर्ण जहाजालाच बुडवते. पण तुम्ही जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता आणि अर्थातच शेवट बदलवू शकता. जेव्हा आशा तुटायला लागते, मार्ग दिसत नाही, तेव्हा मित्रांनो, एकदा भगवद्गीता नक्की वाचा. श्रीकृष्ण म्हणतात, त्या मनुष्याने परिणामांची चिंता न करता, लोभ न ठेवता, निस्वार्थीपणे, पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे. अंधारात जसा प्रकाश चमकतो तसेच सत्यही चमकते, म्हणूनच माणसाने नेहमीच सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे. ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवावर श्रद्धा नसते, तो व्यक्ती जीवनात कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही. जसे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो, त्याच प्रकारे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. कोण काय, कसे आणि का करत आहे, या सगळ्यापासून तुम्ही जितके दूर जाल तितके आनंदी राहाल. समजूतदार माणसाने नाती जपणे बंद केले की, समजून घ्या, त्याचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला असावा. ज्यावर तुमचा अधिकार आहे ते करा, ज्यावर तुमचा अधिकार नाही ते करू नका. ज्यांना इतरांचे प्रश्न समजतात, ज्यांना दया आहे, मनाने चांगले आहे, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. मग एखाद्या व्यक्तीसाठी घाणीचा ढीग, दगड आहे आणि सोने हे सर्व त्याच्यासाठी समान आहे. कर्म ही तुमची केवळ एक ओळख आहे, नाहीतर एका नावाचे हजारो लोक आहेत. प्रेमाला नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकाराला नेहमी समोरच्याने माफी मागलेली आवडते. विषयांचा विचार केल्याने माणूस त्यांच्याकडे आकर्षित होतो, यामुळे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते आणि इच्छांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रोध उत्पन्न होतो. नेहमी शंका घेणाऱ्या माणसाला आनंद सुंदर दिसण्यातच असतो. तसेच दुसरे कोणतेही पीक नाही जे माणसाला त्याला कोणत्याही परिस्थितीत कापावे लागते. म्हणून नेहमी चांगले बियाणे पेरा, म्हणजे चांगले पीक येईल. जे होणार आहे ते होतच राहणार आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही. तसा त्यांचा बुद्धीवर विश्वास आहे. त्यांना चिंता कधीही त्रास देत नाही. चांगली कामे करूनही लोकांना फक्त तुमची वाईट कामे आठवतात, त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचे काम करत राहा. शक्य तितके शांत राहणे चांगले आहे, कारण जीभ माणसाचे सर्वात जास्त नुकसान करते. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की प्रत्येक जन्मी त्यांचा परमभक्त, जो नेहमी माझे स्मरण किंवा माझे चित्र मनात ठेवून माझी पूजा करतो, मी वैयक्तिकरित्या त्यांच्या कल्याणाची जबाबदारी घेतो. ज्यांचा भक्तीवर विश्वास नाही, ते मला प्राप्त करू शकत नाहीत, म्हणून ते या भौतिक जगात जन्मरणाच्या मार्गावर परत येत राहतात. तुमच्या शब्दांना महत्त्व देणाऱ्या व्यक्तीसाठी हे उत्तम उत्तर आहे, काळाबरोबर बदला किंवा काळ बदला. शिका, मजबुरीला पाठिंबा देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत चालायला शिका. काही कामांची चिंता करायला हरकत नाही, पण काळजी इतकीही नसावी की कामच बिघडेल. चांगल्या हेतूने केलेले काम कधीही व्यर्थ जात नाही, त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. श्रीकृष्ण म्हणतात की तो कोणाचेही भाग्य घडवत नाही. प्रत्येक जण स्वतःचे नशीब स्वतः तयार करतो. आज तुम्ही जे कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल. आणि आज जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही आधी केलेल्या कर्माचे फळ आहे. माणूस नाही तर त्याच्या चांगल्या घरात वाईट गोष्टी असतात. जर त्यांचं फळ त्याला मिळालं तर मला फक्त माझे कर्म करण्याचा अधिकार आहे. किमान आजपर्यंत नकार देताना तुमच्या कृतीच्या फळाचे कारण स्वतःला कधीच कळू देऊ नका.
योग्य कृती म्हणजे ज्याचा परिणाम नेहमीच योग्य असतो असे नाही. आत्ताच समजले की ज्याचा उद्देश कधी चुकीचा नसतो. जगातील कोणताही मनुष्य सर्व गुणांनी परिपूर्ण नाही, म्हणूनच काही कमतरतेकडे दुर्लक्ष करून नातं टिकवा. दुसऱ्याच्या आयुष्याची नक्कल करून परिपूर्णतेने जगण्यापेक्षा स्वतःला ओळखून पूर्ण जगणे चांगले आहे. जेव्हा भविष्य अंधुक वाटायला लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे लागेल. प्रयत्न करून तोडगा काढून आज नाही तर उद्या बाहेर पडता येईल. आयुष्यातील सर्वात मोठी चूक ही आहे की ज्या चुकीपासून आपण काहीच शिकू शकत नाही. जेव्हा आपले मन कमकुवत असते तेव्हा परिस्थिती समस्या बनते आणि जेव्हा आपले मन स्थिर असते तेव्हा परिस्थिती आव्हान बनते. जेव्हा आपले मन मजबूत असते तेव्हा परिस्थिती एक संधी बनते. माणसाची माणुसकी त्याच वेळी नष्ट होते जेव्हा तो इतरांच्या दुःखांवर हसायला लागतो. दुष्ट शरीरात राहणाऱ्या व्यक्तीला कधीही मारता येत नाही. तुम्हाला कोणत्याही सजीवासाठी चांगले करण्यासाठी गरज नाही. वेळ आपल्याला शिकवते की आयुष्य कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणाचीही वाट पाहू शकत नाही. जो सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे त्याच्यासोबत आयुष्यही खेळते. प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात, पण प्रत्येकाचे भाव वेगळे असतात. काही निराश होऊन बिथरतात तर काही संघर्ष केल्यावर चमकतात. माणसाला त्याच्या कृतींच्या संभाव्य परिणामातून मिळणारा विजय वर लाभ किंवा तोटा अवलंबून आहे. जर तुम्ही तुमच्या चुकांमधून काही शिकलात तर चुका माफ आहेत आणि जर तुम्ही शिकला नाहीत तर चुकीचा सोपा निर्णय तुमचा आहे. चढावे लागेल. लक्षात ठेवा, समस्या तितक्या शक्तिशाली नसतात जितक्या आपण त्यांना मानतो. रात्रीने सकाळ होऊ दिली नाही असे कधी ऐकले आहे का? चुकीचे शोधणे चुकीचे नाही, तुम्हाला फक्त स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. गरजेचे नाही प्रत्येक वेळी तुमचे शब्द बरोबर समजले जातील, म्हणूनच कधी कधी शांत राहणे चांगले असते. ते जितके शांत असते तो आपल्या बुद्धिमत्तेचा त्या प्रमाणात वापर करू शकतो. टीकेला घाबरून आपण आपले ध्येय कधीही सोडू नका, कारण टीका करणाऱ्यांचे मत ध्येय साध्य होताच बदलते. तुमचा पराभव किंवा विजय तुमच्या विचारांवर अवलंबून असतो. त्यामुळे जर तुम्ही स्वीकारला तर पराजय होईलच आणि जर तुमचा निश्चय असेल तर विजय. हा नायकाचा सर्वात हुशार आणि स्थिर मनाचा माणूस आहे, जो यश मिळाल्यावर गर्विष्ठ होत नाही आणि अपयशी झाल्यावर दुःखात बुडत नाही. तुमची स्तुती होत असेल तर तुम्हाला अधिक सावध राहण्याची गरज आहे. आयुष्यात स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वोत्तम आहात. माणूस त्याचा बनतो स्वतःच्या विश्वासाप्रमाणे. तो मनावर विजय मिळवणारा बनतो, त्याच्यासाठी मनच सर्वात चांगला मित्र आहे. पण जो हे करू शकत नाही त्याचे मन त्याचे सर्वात मोठा शत्रू बनते. नकारात्मक विचार येणार हे नक्की, पण तुम्ही त्यांना किती महत्त्व देता हे तुमच्यावर अवलंबून आहे. स्वामी म्हणतात, अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस. शाश्वत केवळ एक हरिनाम आहे, दत्तनाम आहे. आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो. ईश्वर काळजी वाहील, पण आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस. खुद्द प्रभू श्रीरामांनी आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही. नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते, तिला चुकवता येत नाही. पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरूंचे लक्ष असते. श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस, कारण तू आज दुर्लक्ष करशील पण उद्या रडशील. बाळा, आम्ही हे तुलाच सांगतोय. तुला वाटतं हे अशक्य आहे, पण देवाला सर्व काही शक्य आहे. पावलापावलावर जरी संकट असलं तरी बाळा, जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत तुला काहीच घाबरायचं कारण नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तू आम्हाला माहिती आहेस, खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस.
पण माझ्यावर विश्वास ठेव, मग बघ सगळं अगदी तुझ्या मनासारखं होईल. बाळा, स्वामी म्हणतात, तू तुझ्या कामांमध्ये प्रयत्न न करता आमच्या जवळ हात जोडत असशील तर हे चुकीचे आहे, कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो. बाळा, मला माहिती आहे, तू एकट्यात खूप वेळा रडलायस, पण आता आम्ही तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहोत. पण जो अन्य भावाने आमचे चिंतन करतो, त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही पाहतो. बाळा, तू जर देवी शक्तीला मानत असशील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. आणि तुझा स्वामींवर भक्कम विश्वास असेल तरच या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घे. स्वामी म्हणतात, आम्ही तर सदैव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतच असतो. पण आज पाहूयात कोण कोण आमची इच्छा पूर्ण करेल. स्वामी म्हणतात, माझी एक छोटीशी इच्छा आहे. बाळा, तू या चॅनलला सबस्क्राईब करून घे, भाग्यवान ठरशील. स्वामी सांगतात, ज्यांना माझ्यावर विश्वास आहे, जो माझी भक्ती करतो आणि जो माझं नामस्मरण करत असतो, अशा व्यक्तीवर आम्ही सदैव चांगलेच आणि त्यांच्यासाठी योग्य असे लोक निवडतो आणि ते त्यांच्या जीवनात पाठवत असतो. त्यामुळे त्याला खूप यश, ऐश्वर्य आणि समृद्धी मिळते. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या गोष्टी बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात. स्वामी सदैव म्हणतात, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो, किंवा दुसरं, आपण कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. बाळा, जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे. यशस्वी लोकांच्या कथा वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल, पण काही शिकायचं असेल तर जे कधी हार मानत नाहीत त्यांच्या कथा वाचा. नक्कीच काहीतरी तुम्हाला यश प्राप्त होईल. चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि जर व्यक्तीच महत्वाची असेल तर चूक विसरावी. त्या दोन गोष्टी जो समजतो तो आयुष्यात कधीच मागे पाहत नाही. बाळा, स्वामी म्हणतात, जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना तो एक दिवस नक्कीच आपली स्वप्ने पूर्ण करतो. जेव्हा तुम्ही घरातून बाहेर असाल तेव्हा तुम्ही नेहमी ऍक्टिव्ह राहा, कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत. पण घरी येता तेव्हा तुमचे प्रेमळ मन घेऊन या, कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं बसलेली आहेत. आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या, पण कधीही कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका. तुम्हाला त्रास होत नाही, पण समोरच्याची परिस्थिती काय बनते त्यालाच माहीत असतं. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात. हे पर्याय आपल्याला भरकण्यासाठी असतात, पण कितीही अडचणी आल्या तरीही आपला मार्ग बदलायचा नाही. आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक शुभ दुःखातून मुक्त करतो. तो शब्द म्हणजेच प्रेम. स्वतःला असे बनवा की जर तुम्हाला कोणी हर्ट केलं तरी सुद्धा तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे. कोणी तुम्हाला कितीही दुखावलं तरी तुम्ही जसे आहात तसेच राहिले पाहिजे. स्वामी सांगतात, आपल्या माणसावर आपण प्रेम किती करतो हे महत्त्वाचे नाही, तर आपण त्या माणसाची इज्जत किती करतो हे महत्त्वाचे आहे. बाळा, आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या परिवारासोबत मिळतो, पण मैत्री ही एक असा परिवार आहे ज्याला आपण मिळवतो. जास्त विचार करू नका त्या प्रश्नांचा ज्यांची उत्तरे अजूनही तुम्हाला सापडलेली नाहीत, कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो. जे व्यक्ती आपल्या चांगल्या किंवा वाईट वेळी असते आपल्यासोबत, अशा व्यक्तीला शेवटच्या क्षणाला आपल्या सोबत नसेल तर दुःख तर होणारच ना. स्वतःला बदलण्यासाठी कुणाची मदत घेणे योग्य आहे, पण कुणाचा आधार घेणे, या आधार घेण्यासाठी स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचे आहे. सर्वांसमोर कपड्यांना अत्तर लावून रुबाबा जगण्यापेक्षा काय अर्थ आहे. तशा जिंदगीत खरी मज्जा तर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला एक कष्टाचा सुगंध येईल. काही लोकांचा जास्त मनावर घेऊ नका,
कारण त्यांचा जन्म तुम्हाला मागे खेचण्यासाठी झाला आहे. थोडे दुर्लक्ष करा, पण त्यावरून शिका. कसा विचार करताय? ज्यांच्यावर आपण इतका विश्वास ठेवला आहे, अशा लोकांनी लॉकडाऊनमध्ये धोका देऊन आपले खरे रूप दाखवलेस ना. अरे, धोका आहे तो आज तुमच्यासोबत झालाय, उद्या त्यांच्यासोबत होईल. आयुष्यात फक्त कधीही हार मानू नका. स्वामी म्हणतात, ह्या दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे लोक मनात कोणताही वाईट गोष्टीं ठेवता, प्रामाणिकपणे आपली साथ सरळ जीवनात जगत असतात. स्वतःच्या या आयुष्यात कधी घाबरू नका मित्रांनो. हे असं आयुष्य आहे जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करू शकते आणि सुखाचे रूपांतर दुःखातही होऊ शकते. बाळा, जेव्हा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात ना, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते, कारण ती माणसे तर आपली राहतात, पण आठवण परक्याची करून देतात. वेळेनुसार माणस बदलू शकतात, तर मग आपले नशीब बदलू शकत नाही. अजून मनापासून प्रयत्न करायचे, पण आता शांत बसून चालणार नाही. अरे, नशीबसुद्धा बदलतं, फक्त मेहनत करायला हवी. स्वामी म्हणतात, जे लोक तुमची किंमतच विसरून गेले, त्यांच्यावर तुम्ही कशाला इतकं प्रेम दाखवता? जर ते आपल्या सोबत येणारच नसतील, तर का पुन्हा बोलवता त्यांना? नातं तेच टिकवा, जे मनाने असेल. तुमच्या नसण्याने ज्यांना काही फरक पडत नाही, अशा लोकांना खूप महत्त्व कशाला द्यायचं? अशा लोकांना जास्त महत्त्व दिलं तर आयुष्यात तुमचीच किंमत कमी होते. आयुष्यात आनंदाने जगायला शिका. भूतकाळ विसरणं कठीण आहे. पण काय माहीत, अजून किती आयुष्य बाकी आहे. स्वामी म्हणतात, आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागेल, पण एक दिवस अशीच परिस्थिती बनणार जेव्हा समोरचा देखील माघार घेईल. बाळा, दुसऱ्याच्या कष्टाने जिंकला तर जिंकण्याचा काहीच अर्थ नाही, पण स्वतःच्या कष्टाने हरलो तरीही पुढे जाण्याचा अनुभव नक्कीच मिळेल. कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आईवडिलांना दूर करू नका, कारण ज्या आईने आपल्याला 9 महिने पोटात वाढवले आहे, ती आई स्वतःच्या मनात खूप आशा ठेवून बसलेली असते, आणि वडिलांचे डोळे नेहमी त्या आनंदाश्रूंसाठी वाट पाहत आहेत. खोटे ऐकून नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं खरं ऐकून समजून घ्यायला स्वतःला ठाम बनवा, कारण खरं काय ते ऐकणं एक दिवस बाहेर येणारच, मग तुम्ही त्यानंतर ऐकण्यापेक्षा आत्ता ऐकलेलं बरं. कधीही काही लोकांना तुमचे वाईट करण्यात काही दुःख नसतं, कारण त्या लोकांना तुमचे वाईट करण्यात तुम्ही पकडू नये याची भीती जास्त असते. म्हणूनच नेहमी तयारीत राहायचं, कारण आजकाल परक्या लोकांपेक्षा आपलीच माणसं धोका देत आहेत. स्वतःला इतकं कमजोर समजू नका की उद्या तुम्हाला दुसऱ्याच्या उपकाराची गरज भासेल. स्वामी म्हणतात, लोकांचं काय, मनाला लावून घेता त्यांचं तर सुरूच राहणार आहे. तुम्हाला बोलणं जेव्हा तुम्ही काहीच नाही केलं, तेव्हा म्हणतील. ते लोक तुम्हाला काहीतरी करायला सांगतील. खूप कष्ट करून मोठा हो, आणि नंतर तुम्ही आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर याच लोकांच्या डोळ्यातून तुम्हाला यशस्वी झालात ना हे टोचेल. तुम्ही इतके पुढे गेले आहात, हेच त्यांच्या डोळ्यात सटत राहील. कष्ट कितीही केले, त्यामागे त्या लोकांना दिसत नाही. आपण त्यांच्यापेक्षा मोठे होऊ नये हेच त्यांच्या मनात असतं. तुमच्या पुढे तर ते म्हणतील की खूप पुढे जा, पण एक नेहमी लक्षात ठेव, हेच ती लोक असतात जे, तू जर पुढे जास्त गेलास तर म्हणतात, याला आपल्या पुढे आता जाऊ द्यायचं नाही. तुमच्याकडे पैसा असला ना, तर काहीच लोकांना तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. जे पहिल्यांदा तुम्हाला छाटूट किंवा हरामी समजायचे, त्यांच्या मनात तुमची काहीही किंमत नव्हती. ते जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल, तेव्हा तुम्हाला देव समजतील. तुमची खूप जास्त इज्जत करतील, 4 लोकात तुम्हाला खूप जास्त मान देतील. काही वेळा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा विचार करत असाल, ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाही तर दुःखाची कारणीभूत असते.
दोन शब्द गोड बोलले म्हणून कोणतीही व्यक्ती लगेच चांगली बनत नाही. दुसऱ्याचा वाईट करून पुढे गेला तर काय अर्थ राहणार. आयुष्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर आपल्यासाठी आयुष्य जगून पहा. स्वामी म्हणतात, एकदा स्वतःलाच विचारून पहा की तुम्ही आयुष्यात जगता आहात की तुम्ही आयुष्य घालवत आहात. बाळा, स्वतःच्या या आयुष्यात कधीही घाबरू नकोस. मित्रांनो, हे असे आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करेल हे तुम्हालाही समजणार नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, कारण स्वामींवर जर विश्वास ठेवसाल तर तुमचे दुःखही सुखात बदलून जाईल. रस्त्यावरून जाताना जसे लिहिलेले असते की सांभाळून जा, पुढे धोका आहे, तसेच काही माणसांच्या आयुष्यात जाताना लिहिलेले असते, आज वेळ काय वेगळीच असली तरी पुढे काहीतरी वेगळीच असणार आहे. फक्त तूच सांभाळून पुढे जा. आपल्याकडून होऊ शकत नाही असा काहींचा गैरसमज आहे. तो गैरसमज काहींच्या मनातून कायमचा दूर करायचा आहे, कारण याच गैरसमजामुळे अर्ध्यापेक्षा जास्त लोक आजकाल जीवनात यशस्वी होत नसतात. स्वामी म्हणतात, जसे जसे आयुष्य तुम्ही अनुभव घेत जाल तसेच तुम्हाला एक गोष्ट समजते की आईवडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर असते. त्याच्यातील एकही असा शब्द, त्यांनी एकही बोललेली गोष्ट तुम्हाला आयुष्यात चूक म्हणून वाटणारच नाही, कारण ते जे बोलतात ते खरंच बोलतात. बाळा, तू जर स्वामींचा हा संदेश आत्तापर्यंत ऐकला असेल तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. कारण जेव्हा तुम्ही खरं बोललात तेव्हाच तुमच्यावर वाईट या शब्दाचा शिक्का लागेल. आणि खरं बोलून काहीतरी हरवलं असेल तरी सुद्धा पुन्हा तुमच्यात मिळवण्याची हिंमत असेल तर तुम्ही काही ठरवलं नाही, कारण तुम्ही आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत आहात. जर तुमचा खरंच स्वामी आईंवर, स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर एकदा नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवरती स्वामी आई तुम्हाला आज स्वतः भेटण्यासाठी येत आहेत. होय बाळा, हा माझा आवाज नसून स्वामी आईंचा आहे, कारण स्वामी आई स्वतः तुझ्याशी बोलत आहेत. तुझ्या चिंता, तुझी परिस्थिती, तुझे दुःख ते आता काही दिवसांपुरतेच आहे असे तुला सांगत आहे. फक्त तू याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण तू जर आज दुर्लक्ष करशील तर उद्या तू रडशीलच. स्वामींवर विश्वास ठेव, कारण जो स्वामींवर विश्वास ठेवतो त्याला बाकी कोणत्याही गोष्टींची गरज भासत नाही. स्वामी असंही नाही म्हणत की तुला म्हणते स्वामींची पूजा कर, स्वामींचे नामस्मरण कर. स्वामी फक्त एवढेच म्हणतात, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू भिवू नकोस. जीवनात कितीही मोठी संकटे येऊ देत, कशीही परिस्थिती येऊ देत, कितीही मोठी अडचण येऊ दे, कितीही तुझ्यावर गरिबी येऊ दे, कितीही तुझ्यावर असम संकट येऊ दे, ज्यावेळी तुला असं वाटतं की आता हे तुझ्यापासून दूर होणे अशक्यच आहे, त्याच वेळी स्वामी येतील आणि स्वामी आले तर अशक्यही शक्य होणारच. बाळा, एवढा संदेश ऐकलाच आहेस तर एकदा या संदेशाला लाईक कर आणि या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस.